Hello everyone, welcome to the third part of this chapter, that is prescription. या पार्टमध्ये आपण एरर्स इन प्रिस्क्रिप्शन आणि लॅटिन टर्म्स बघणार आहोत. तर लॅटिन टर्म्स हा पार्ट असा आहे ज्यामध्ये तुम्हाला साधारणतः 150 ते 200 वर्ड्स लॅटिन टर्म्स आहेत त्याचे ॲब्रिवेशन आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन लर्न करायचं आहे. तर त्या ज्या लॅटिन टर्म्स आहेत त्याचा मी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फाईल फॉरवर्ड करते, जे तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही ते वाचा, जेणेकरून ते तुम्हाला शब्द ओळखीचे होतील. त्यातले काही शब्द असे आहेत की जे थोडेसे डिफिकल्ट आहेत, तर ते तुम्ही जेवढ्या वेळेत जास्त वेळा वाचाल तेवढ्या वेळा तुम्हाला ते ओळखीचे होतील शब्द. तर तो एक पार्ट मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देईल आणि जो त्याच्या आधीचा जो पार्ट आहे एरर्स इन प्रिस्क्रिप्शन ते आत्ता आपण घेऊया. सोर्सेस ऑफ एरर्स इन प्रिस्क्रिप्शन म्हणजे कधी कधी काय होतं की आपण प्रिस्क्रिप्शन एखादी आपल्याकडे आली आणि आपण व्यवस्थित ते फॉलो केली, म्हणजे रीड केली, जसं आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलं की प्रिस्क्रिप्शन आपण रिसीव्ह केली तेव्हा आपण एकदम न्यूट्रल एक्सप्रेशन असतील आपल्या चेहऱ्यावर, त्याच्यानंतर आपण व्यवस्थित रीड केली, कंपाऊंड केलं, डिस्पेन्स केलं व्यवस्थित. तरी पण काही वेळा असं होऊ शकतं की काही गोष्टींमुळे प्रिस्क्रिप्शन देताना किंवा डिस्पेन्स करताना चुका होऊ शकतात. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करताना चुका होऊ शकतात, तर कुठले असे सोर्सेस आहेत ज्यामधनं चुका होण्याची शक्यता जास्त आहेत, तर ते आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. तर त्यातला पहिला पार्ट आहे ॲब्रिवेशन. ॲब्रिवेशन प्रेझेंट्स नॉर्मल इन अंडरस्टँडिंग पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन ऑर्डर. म्हणजे कधी कधी काय होतं की डॉक्टरांना त्या गोळ्या लिहायची रोजची सवय असते, त्यामुळे ते कधी कधी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात आणि ते आपल्याला म्हणजे आपण त्याचा कसं अर्थ काढतो यावरून कधी कधी चुका होऊ शकतात. तर कधी पण आपण जेव्हा प्रिस्क्रिप्शन एखादी डिस्पेन्स करतो तेव्हा जे आपले सिनियर आहेत ते शॉपमध्ये किंवा एखादं हॉस्पिटल फार्मसी असेल तर त्या सिनियर्सची कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला सिनियर्स माहीत नसतील किंवा सिनियर्स नसतील तुमच्यापेक्षा कोणी, तर तुम्ही त्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं इम्पॉर्टंट आहे. कारण का आपण एका पेशंटच्या लाईफसोबत खेळत असतो, तर तेव्हा तिथे कुठलीही रिस्क घेता येत नाही किंवा चालतं आहे असू दे असंच असेल हा प्रकार तिथे चालत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस ते कन्फर्म केलं पाहिजे. तर हा एक सोर्स असू शकतो प्रिस्क्रिप्शनमध्ये ॲब्रिवेशन. सो एक्स्ट्रीम केअर शुड बी टेकन बाय द फार्मासिस इन द इंटरप्रिटिंग द ॲब्रिवेशन. फार्मासिस शुड नॉट गेस ॲट द मिनिंग ऑफ ॲब्लिग्युअस ॲब्रिवेशन. म्हणजे एखादं ॲब्रिवेशन लिहिलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की हे असेल म्हणून, तर असं नाही चालत. तुम्ही ते कन्फर्म केलं पाहिजे तुमच्या फेलो फार्मासिस्टकडे, हेच असेल किंवा असंच असेल किंवा बघू काय होतं आहे, असा प्रकारचे कॅज्युअल ॲप्रोच नसला पाहिजे. सेकंड पार्ट त्याच्यामधला आहे नेम ऑफ द ड्रग. देर आर सर्टन ड्रग हुज नेम look or sound like those of other drugs. Some of example of such drugs is as under digitoxin or digoxin. तर कधी कधी काय होतं, ड्रगची नावं खूप सिमिलर असतात. जसं तुम्ही एखादं ब्रँड नेमचं एक्झाम्पल घेतलं तर नाव बऱ्यापैकी सिमिलर असतं. सो आपल्याला असं वाटतं की नाही तेच असेल, किंवा डॉक्टरांचं लिहिण्याचं जे हँडरायटिंग असतं ते कधी कधी असतं, त्याच्यातनं आपलं असं मिसइंटरप्रिट होऊ शकतो की नाही हेच असेल म्हणून. तर नावामध्ये कन्फ्यूज म्हणजे नावांचे सिमिलर असल्यामुळे ड्रगचे नावं कन्फ्यूज होऊ शकतात. और डॉक्टरांचे लिहिताना हँडरायटिंग आपल्याला नाही समजलं यामुळे सुद्धा चुका होऊ शकतात. तर या गोष्टीची आपण केअर घेतली पाहिजे. त्यातलं एक एक्झाम्पल आहे डिगॉक्सिन अँड डिजिटॉक्सिन. हे जे आहे ते हार्ट किंवा कार्डियक स्टिम्युलंट म्हणून वापरले जाणारे ड्रग आहेत. पण याच्या जे युजेस किंवा डोसमध्ये डिफरन्स असू शकतो. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादं प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करता तेव्हा तुम्ही यू मेक शुअर की तुम्ही जे ड्रग देताय ते कन्फर्म तेच आहे म्हणून. किंवा क्विनिन आणि क्विनिडीन असतं, किंवा प्रेडनिसॉन आणि प्रेडनिसॉइन हा असतो. असे बरेच एक्झाम्पल आहेत. इंडोसिन आणि लिनकोसिन म्हणून असतं, किंवा डॅरिकॉन आणि डार्बॉन म्हणून असतं. तर असे बरेच एक्झाम्पल यामध्ये देता येतील. तर नेम आणि ॲब्रिवेशन ह्या दोन्ही गोष्टी कन्फर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. कॅज्युअल अप्रोच ठेवून कधीही एखादी प्रिस्क्रिप्शन
द्यायची नाही, कारण का तुम्ही एक कॅज्युअल अप्रोचने देत असाल की हां ठीक आहे हेच असेल म्हणून, पण त्या पेशंटच्या जीवाला उद्या काही झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असू शकता. त्यामुळे या मेडिकल फील्डमध्ये काम करताना खूप अलर्ट राहून काम करावं लागतं. थर्ड पार्ट, strength of the preparation. The strength of the preparation should be stated by the prescriber. It is essential when various strength of product are available in market. जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की फार्मासिस्टला प्रिस्क्रिप्शन लिहायचा अधिकार नाही आहे किंवा चेंज करायचा अधिकार नाही, हा अधिकार फक्त ह्याला आहे, फिजिशियनला आहे. तर त्यामुळे जेव्हा पण एखादी प्रिस्क्रिप्शन फिजिशियन लिहितो तेव्हा त्यांनी स्ट्रेंथ लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर समज एखादी कार्डियक गोळी आहे किंवा हायपरटेन्शनवरची गोळी आहे, सिप्लार 150 गोळी आहे किंवा जे अझिथ्रोमायसिन अँटीबायोटिक आहे, तर कधी कधी डॉक्टर आता फक्त लिहितो आणि एखादा लहान मुलगा आहे तर त्या लहान मुलगा आहे पेशंट, तर त्याला कधी कधी 250 mg पण सफिशियंट असते किंवा एखादा अडल्ट आहे तर त्याला 500 mg लागत असेल, तर त्यांनी ते स्पेसिफाय केलं पाहिजे की अझी 250 और अझी 500. किंवा कधी कधी असं होतं की काही काही जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत ते अझी 500 देतात आणि दिवसातनं एक वेळा घ्यायला लावतात, आणि काही काही प्रॅक्टिशनर असे करतात की अझी 250 देतात, म्हणजे डिवाइड डोस देतात, सकाळी 250 संध्याकाळी 250 आणि ट्वाईस अ डे. तर त्यामुळे आपण त्या केसमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की त्याची स्ट्रेंथ किती आणि त्याचा डोस कसा दिलेला आहे. तर या गोष्टी फार्मासिस्टने लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डॉक्टरांना कधी कधी असं होतं की वेळ नसतो किंवा त्यांच्या त्या सवयीचा भाग होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून त्या पेशंटला व्यवस्थित मेडिकेशन देणं अपेक्षित असतं. फोर्थ पार्ट येतो डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग्स प्रिस्क्राईब. जसं मी तुम्हाला मागे एक म्हटलं होतं की एज हा फॅक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. एखादं साधं एक्झाम्पल घ्यायचं तर क्रोसिन एखाद्या फिजिशियनने लिहिलं, तर ते क्रोसिन एखाद्या जर लहान मुलाला द्यायचं असेल तर आपण गोळी डिरेक्टली नाही देऊ शकत, तर अशा वेळी त्याला सिरप एलिक्झर फॉर्ममध्ये ते दिलं पाहिजे. तर अशा केसमध्ये तिथे डोसेज फॉर्म मेन्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी फिजिशियनच्या यूज टू होऊन गेल्या असल्यामुळे कधी कधी लक्षात नाही राहत, पण आपल्याला त्या पेशंटचं एज बघून कधी कधी कळतं की बाबा हे लहान मुलगा आहे तर याला आपण सिरप फॉर्ममध्ये दिलं पाहिजे. तर या गोष्टींमधून पण चुकीचं मेडिकेशन दिलं जाऊ शकतं. तर पहिले 2 पार्ट होते, ॲब्रिवेशन, नेम ऑफ द ड्रग. थर्ड पार्ट स्ट्रेंथ ऑफ द प्रिपरेशन, म्हणजे त्याचा डोस किती आहे, 250 mg आहे, 500 mg आहे, किंवा काही काही पोटेंट ड्रग असतात त्याला 1 mg सुद्धा ड्रग खूप चांगला इफेक्ट दाखवतो. तर अशा पोटेंट ड्रगच्या केसमध्ये जर तुम्ही तिथं हे लिहिलेलं नसेल, डोस काय म्हणतात स्ट्रेंथ लिहिलेली नसेल आणि तुम्ही जास्त स्ट्रेंथचा देत असाल तर त्या पेशंटच्या जीवाशी पण ते जीवाला पण घातक ठरू शकतं. तर फोर्थ पॉईंट आहे डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग प्रिस्क्राईब. मेनी मेडिसिन्स आर अवेलेबल इन मोर दॅन 1 डोसेज फॉर्म लाईक लिक्विड, टॅबलेट अँड कॅप्सूल. मी तुम्हाला जे क्रोसिनचं एक्झाम्पल सांगितलं ते तसं येतं. फिफ्थ पॉईंट आहे डोस. Unusually high or low dose should be discussed with the prescriber. Pediatric dosage may present, so pharmacist should consult the pediatric posology to avoid an error. पोसॉलॉजी हा पार्ट जो आहे ना तो तुमच्या नेक्स्ट सिलेबसमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये आहे. याच्यामध्ये एखाद्या पेशंटचा डोस कसा कॅल्क्युलेट केला जातो हा पार्ट त्याच्यामध्ये येतो. तर मी जसं म्हटलं कधी कधी एखादा ड्रग आहे हा पोटंट असतो, म्हणजे पोटंट जसं स्ट्रॉंग जसं आपण तसं असतो. कमी डोसमध्ये पण चांगला इफेक्ट होतो, किंवा काही काही ड्रग असे असतात की ज्याचा डोस मोठा असतो, किंवा काही केसमध्ये जसं पेडियाट्रिक पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, तर त्यांना कमी डोसमध्ये पण इफेक्ट जाणू शकतो, कारण का त्यांचं वेट कमी असतं, त्यामुळे त्यांना कमी डोस पण चालू शकतो. तर अशा केसमध्ये तुम्हाला डोस हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा एखादी प्रिस्क्रिप्शन येते आणि तुम्हाला असं वाटते की पेशंटचा एज आणि डोस यामध्ये डिफरन्स आहे, किंवा याला हा डोस खूप लार्ज होऊ शकतो किंवा खूप लोही होऊ शकतो, तर अशावेळी तुम्ही त्या जो फिजिशियन आहे त्याला कन्सल्ट केलं पाहिजे. आणि काही काही कंडिशन अशा असतात की म्हणजे त्याच्या फिजिकल कंडिशनमुळे डोस कधी कधी लार्ज द्यावा लागतो, किंवा कधी कधी असं होतं की पेशंटला अजून काहीच असतं, म्हणजे किडनी प्रॉब्लेम आहे किंवा डायबेटीस आहे, अशा केसमध्ये डोस इंटेन्शनली कमी केलेला असतो. तर ही गोष्ट तुम्ही त्या डॉक्टरकडनं कन्फर्म करणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यातला 6th पार्ट येतो इन्स्ट्रक्शन फॉर द पेशंट. द इन्स्ट्रक्शन्स फॉर द पेशंट विच आर गिवन इन अ प्रिस्क्रिप्शन आर इनकम्प्लीट ऑर ओमिटेड. The quantity of drug to be taken, the frequent and timing of administration and route of administration should be clearly given in the prescription so as to avoid any confusion. म्हणजे आपण जसं एखादा पेशंट काउन्सिलिंग हा जो भाग येतो ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा एखादा तुमच्याकडे पेशंट येतो, आता सोलापूरसारख्या भागामध्ये जेव्हा बाहेरून कर्नाटकमधून एखादा पेशंट येतो तर त्याला मराठी बऱ्याच वेळा समजत नसतं किंवा काही लोकांना कन्नड समजतं किंवा काही लोकांना हिंदीमध्ये समजतं. तर अशा वेळी तुम्ही पेशंट काउन्सिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणजे कॉमन मॅनला जे समजेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला सांगणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्यामध्ये डोस कसा घ्यायचा, पाण्यासोबत घ्यायचा का दुधासोबत घ्यायचा, सकाळी घ्यायचा का रात्री घ्यायचा, किंवा हे एखादं मलम असेल तर ते कुठल्या एरियामध्ये लावायचं, किंवा गोळी असेल किंवा कॅप्सूल असेल त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, किंवा कधी कधी एनिमाज दिलेले असतात, सपोजिटरीज दिलेले असतात. तर अशा केसमध्ये तुम्ही त्या पेशंटला इन्स्ट्रक्शन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट पार्ट येतो याच्यामधला कम्पॅटिबिलिटीज. हा जो पार्ट आहे तो तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये एक चॅप्टर आहे कम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूच या, पण इथे जर आपल्याला ब्रीफमध्ये डिस्कस करायचं असेल तर इट इज इसेन्शियल टू चेक दॅट देर आर नो फार्मास्युटिकल अँड थेरापेटिकल इनकम्पॅटिबिलिटी इन अ प्रिस्क्राइब्ड preparation, that the different medication prescribed for the same time to the patient do not interact with each other to produce any harm to the patient. इनकम्पॅटिबिलिटीज म्हणजे काय, सिम्पल लँग्वेजमध्ये एखादं तुम्ही 2 ड्रग दिलेत आणि ते 2 ड्रग रिॲक्ट होऊन एखादा तिसराच इफेक्ट देत असेल, किंवा एखादं ड्रग तुम्ही घेताय आणि त्याच्यासोबत तुम्ही एखादं फूड घेताय, समज एखादं सायट्रिक फ्रूट असेल किंवा मिल्क असेल, तर या इनकम्पॅटिबिलिटीज येऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेट्रासायक्लिन हे जे ड्रग आहे, हे टेट्रासायक्लिन ड्रगची थेरपी चालू असताना कॅल्शियम इनटेक हा कमी असला पाहिजे. तर तुम्ही सायमल्टेनियसली ते दोन्ही घेत असाल तर काही केसमध्ये इंटरॅक्शन होण्याची शक्यता असते. तर या ज्या कम्पॅटिबिलिटीज आहेत आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये अजून डिटेलमध्ये बघूया. तोपर्यंत एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की प्रिस्क्रिप्शनमध्ये इनकम्पॅटिबिलिटीज हे नसले पाहिजेत. आणि जर तुम्हाला असं जाणवलं की या प्रिस्क्रिप्शनमध्ये काही इनकम्पॅटिबिलिटीज आहेत तर तुम्ही त्या प्रिस्क्रायबरच्या किंवा त्या तुमचे जे कलिग्स आहेत सिनियर त्यांच्या लक्ष आणून दिलं पाहिजे. सर्टन अँटीबायोटिक्स शुड नॉट बी गिवन विथ द मील्स सिन्स इट सिग्निफिकंटली डिक्रीज द अब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. जसं मी काही म्हटलं, काही केसेसमध्ये जे अँटी-TB जे ड्रग आहेत त्यातले काही अँटीबायोटिक्स कसे असतात जे उपाशीपोटी घ्यावे लागतात. तर अशा केसमध्ये तुम्ही त्या पेशंटला सांगणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर हा झाला एरर्स ऑफ एरर्स इन प्रिस्क्रिप्शन. तर यामध्ये 6 पॉईंट आहेत. फर्स्ट आहे ॲब्रिवेशन, सेकंड आहे नेम ऑफ द ड्रग, स्ट्रेंथ ऑफ द प्रिपरेशन, डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग प्रिस्क्राईब, डोस, इन्स्ट्रक्शन्स टू द पेशंट आणि इनकम्पॅटिबिलिटीज. सो यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की विचारा. आणि जो लॅटिन टर्म्सचा पार्ट आहे तो मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देते. या चॅप्टरचा जो शेवटचा पार्ट आहे ॲडॉप्शन टू द मेट्रिक सिस्टीम अँड कॅल्क्युलेशन इन्वॉल्ड इन डिस्पेन्सिंग, तर हा पार्ट बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन किंवा मॅथ्स रिलेटेड पार्ट आहे. तर मी सरांशी डिस्कस करून हा पार्ट स्किप करून आपण जेव्हा ऑफलाईन लेक्चर्स सुरू करू तेव्हा कवर करायचा प्रयत्न करू. कारण का व्हिडिओद्वारे हा पार्ट एक्सप्लेन करणं डिफिकल्ट जाईल आणि तुम्हालाही ते समजायला डिफिकल्ट जाईल. सो मी सरांशी डिस्कस करून त्याचा पुढचे फॉरवर्ड्स तुम्हाला देईन. थँक्यू.